नमस्कार, मी सचिन गव्हाणे आपलं स्वागत करतो न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये। सध्या आसमानी संकटामुळे बळीराजा हवालदिल झालाय आणि सरकारचे मंत्री जाऊन बांधावरती शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम करतायत। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। सकाळपासून फिरतोय, शेतकऱ्याचं दुःख आम्हालाही कळतं। धाराशिवच्या परांड्यामध्ये पाहणी दौऱ्यादरम्यान अजित पवार भडकले। सगळ्याचं सोंग आणता येतं, पैशाचं सोंग आणता येत नाही। लाडक्या बहिणींना 25,000 कोटी दिले, शेतकऱ्यांना वीज माफी केली, अजित पवारांचा राग अनावर। शेतकऱ्यांना सरसकट मदत करणार, पंचनाम्यावर कार्यवाही सुरू। ड्रोनवरील असो वा मोबाईलमधला फोटो, सर्व पंचनामे मान्य करू, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। मुख्यमंत्री फडणवीसांकडून माड्यातील ढारफळ आणि गावातील पूरस्थितीचा आढावा पाहायला मिळतोय। शेतकऱ्यांना तातडीची मदत करू, तर दिवाळी अगोदर सरकार शेतकऱ्यांना मदत देणार, फडणवीसांचं शेतकऱ्यांना आश्वासन। तर मदत करताना 65 मिमी पावसाची आट ठेवणार नाही, चिंता करू नका, अजित पवारांचं शेतकऱ्यांना आश्वासन। अडचणीच्या काळात नियमांवर फार बोट ठेवू नका, अजितदादांच्या अधिकाऱ्यांना सूचना। कृषी मंत्री भरणेंकडून छत्रपती संभाजीनगरमध्ये नुकसानीची पाहणी, अधिकारी पंचनामे करत नाहीत, शेतकऱ्यांनी वाचला तक्रारीचा पाढा, हेक्टरी 50,000च्या मदतीचीही मागणी। राज्यातील पूर परिस्थिती संदर्भात राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी, बळीराजाला एकरी 30,000 रुपयांची मदत करण्याची मागणी। पंकजा मुंडेंच्या पाहणी दौऱ्यादरम्यान शेतकरी महिलांना अश्रू अनावर, पंकजाताई मदत करा, गावाचं पुनर्वसन करा, जालन्याच्या गोळेगावातील महिलांची भावनिक साथ। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून सोलापूरमध्ये नुकसानीची पाहणी, तात्काळ पंचनामे करून अहवाल द्या, नुकसानग्रस्त ग्रामस्थांसाठी जेवणाची व्यवस्था करा, अजित पवारांच्या अधिकाऱ्यांना सूचना। शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, फडणवीसांनी कर्जमाफीचं आश्वासन दिलं, आता वेळ आली आहे। याआधी झालेल्या नुकसान भरपाईची थकीत रक्कम वितरित करा, आमदार आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र।